शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जो आहे तो लागला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो आहे तो निकाल सांगितला आहे आणि मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे असा जो निकाल आहे तो म्हटला आहे। ते आपण माझ्या मागे पाहू शकतात की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। एकंदरीत जल्लोषाचं वातावरण इथे उपस्थित आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ताई, काय सांगाल? एकनाथ शिंदे यांचा जो शिवसेना ती खरी शिवसेना असा राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणाले। आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो 15 महिन्यापूर्वी असत्याच्या विरोधात जो बिडा उचलला होता आणि त्या सत्याचा आज विजय झालाय एवढंच मी सांगेन। कारण की आधी आम्ही चिन्ह घेतलं, आधी आम्ही शिवसेना घेतली, शिवसेना हे अक्षर घेतलं आणि आज खऱ्या अर्थाने आज आम्ही आमचा राजकीय पक्ष म्हणून जाहीरपणे झालेला आहे। आणि ज्यांनी कोणी पक्षप्रमुख म्हणून हे घटनाबाह्य ठरवलं होतं, आज ते पक्षप्रमुखच घटनाबाह्य झालेत आणि आज आमचा खूप आनंदाचा आणि जल्लोषाचा दिवस आहे आणि तो आम्ही सगळे महिला पदाधिकारी साजरा करत आहोत। तर आनंदाचा आणि जल्लोषाचा दिवस आहे असं जे महिला पदाधिकारी, त्यामध्ये अजून काही ज्येष्ठ पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। मीनाताई, काय सांगाल? निकाल जो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच लागला आहे। निकाल यायच्या पूर्वी जो आहे तो संजय राऊत असतील ते असं म्हणत होते की दिल्लीमध्येच याची मॅच फिक्सिंग झाली आहे, काय सांगाल? मॅच फिक्सिंग वगैरे असा काय भाग नाही आहे। कारण आज जे आमदार आहेत, खासदार आहेत, यांची मेजॉरिटी शिंदे साहेबांकडे आहे आणि ह्या शिवसेनेकडे आहे की यापूर्वी निवडणूक आयोगाने पक्ष, शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे साहेबांच्या शिवसेनेला दिलेलं आहे आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर यांनी याच्यावर आज शिक्कामोर्तब केलेला आहे। आपण पाहू शकतात की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याच्यावर जो आहे तो शिक्कामोर्तब केला। आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्योती वाघमारे जे प्रवक्ते आहेत एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे, आपण त्यांच्याशी देखील जाणून घ्यात। महत्वाचा म्हणजे राहुल नार्वेकर असं म्हणाले भरत गोगावले यांची जी नियुक्ती आहे प्रतोत्पणी ती एकदम योग्य आहे असं राहुल नार्वेकर म्हणाले। काय दादा, सगळ्यात आधी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला आज आनंदानं छाती टोकून सांगायचंय, आजपासून आम्ही शिंदे गट नाही, आज आम्ही शिवसेना आहोत। आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत, आम्ही धर्मवीर आनंद दिघेंची शिवसेना आहोत। आणि त्याचबरोबर आपण जो प्रश्न विचारलाय की भरत गोगावले साहेबांची प्रतोत्पदी नियुक्ती केली, खरं तर मला सांगा की जे लोक लोकशाहीची भाषा करत होते त्यांनी स्वतःच्या पक्षाची जी घटना होती ती पायदळी तुडवली। बरं, ही घटना जी शिवसेनेची होती ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत निर्माण केलेली होती। म्हणजे त्यांच्या मागे पक्षप्रमुख पद हे अवैधरित्या निर्माण केलं गेलं आणि या घटनाबाह्य पक्षप्रमुखांनी जे काही निर्णय घेतले ते सगळे अनकॉन्स्टिट्युशनल होते, घटनाबाह्य होते। आणि मला वाटतं की आजचा निर्णय हा लोकशाहीचा विजय आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं आणि त्यामुळेच नार्वेकर साहेबांनी निकाल दिलाय की एकट्या व्यक्तीला कोणाचीही हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही। कार्यकारिणीचं जे निर्णय असेल ते अंतिम असेल आणि मला वाटतं आता लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणीची मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर जी हकालपट्टी होईल त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं जाईल। पण आज सिद्ध झालं की बाळासाहेबांचा ढाण्या वाघ हा फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहे। जी माहिती समोर येते त्यानुसार जो निकाल जो दिलाय विधानसभा अध्यक्षांनी त्यानुसार जो उभाटा गट आहे तो शिवसेनाचा भवन जे आहे दादर परिसरात त्याच्या बाहेर जो निदर्शनं करणार आहेत, निकाल जो दिलाय त्याच्या विरोधात जो आहे ते प्रदर्शन करणार आहे। खरं तर मला वाटतं की उभाटा गट हा कालपासूनच एक फॉल्स नॅरेटिव्ह महाराष्ट्राच्या पुढे सादर करण्याचं ते एक नाटक करत आहे। कालपासूनच त्यांचं रडणं सुरू झालेलं आहे। मला आज उभाटा गटाला प्रश्न विचारायचा आहे की जो कुठला निकाल झालेला आहे तो पक्षाच्या ओरिजिनल घटनेनुसार झालेला आहे। जी घटना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली होती, शिवसेना प्रमुख हे एकच पद अस्तित्वात होतं। मग हे घटनाबाह्य पक्षप्रमुख पद कुणी काढलं? घटनाबाह्य पक्षप्रमुख पदाच्या खुर्चीवर बसायची ती खुर्ची उभवायची उद्धव ठाकरेंची एवढी मोठी की घटनाबाह्य पक्षप्रमुख पद केलं। कुठलीही निवडणूक न घेता ते पक्षप्रमुख पदावरती बसले, सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी काँग्रेस सोबत गेले। त्यामुळे जर उभाटा गट आज या निकालाच्या विरोधामध्ये जर तुम्ही निदर्शनं करत असाल तर बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेच्या घटनेच्या विरोधात तुम्ही निदर्शनं करताय का? बाळासाहेबांनी निर्माण केलेले नियम उभाटाला मान्य नाही आहेत का? पण कदाचित आता शिवसेनेमध्ये हिंदुत्वाच्या विरोधातल्या इतक्या काही प्रवृत्ती आलेल्या आहेत की त्यांचा अंधार उद्धव साहेबांच्या मेंदूवर पडला असेल, म्हणून हे बुद्धू हृदय सम्राट या विरोधात निदर्शनं करत आहेत। तर आपण पाहू शकता की शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचा एकंदरीत जल्लोष करतात। आपण पाहू शकता जल्लोषाचं वातावरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जैनसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।